बाबासाहेबांनी एक वेटिंग फॉर व्हिसा नावानी एक छोटीशी पुस्तिका लिहिलेली आहे. खरं तर ते बाबासाहेबांचं आत्मचरित्र आहे. छोटं जरी असलं तरी ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी उलगडतात. ते पुस्तक वास्तविक पाहता 1935-36च्या दरम्यान कोलंबिया विद्यापीठातील एका प्राध्यापकांनी बाबासाहेबांकडून लिहून घेतलेलं होतं. आणि ते वेटिंग फॉर व्हिसा आजही त्या दिवशीपासून तिथल्या अभ्यासक्रमात शिकवलं जाते. त्याच्यावर चर्चा केल्या जातात, परिसंवाद घडवतात. तसं तर बाबासाहेबांच्या अॅनालिसिस ऑफ कास्ट इन इंडिया या प्रबंधावर, ग्रंथावर त्या ठिकाणी वारंवार चर्चा घडतात. खरं तर या चर्चा आपल्याकडे सुद्धा घडायला पाहिजेत, ती खंत आहेच. तर बाबासाहेबांनी वेटिंग फॉर व्हिसा हे पुस्तक चरित्रात्मक, त्यामध्ये काही प्रसंग आहेत. तर ते इंग्रजीत असल्यामुळं अनेकांनी आपल्याकडे ते वाचलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकाचं नाव वेटिंग फॉर व्हिसा असल्यामुळे लोकांना ते कळलं बी नाही. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग. मग तो ग्रंथ मी मराठीत आणण्याचा एक संकल्प केला आणि तो वेटिंग फॉर व्हिसाचं मी आठवणे आणि अश्रू या नावाने त्याचं भाषांतर केलं. आणि ते भाषांतर केल्यानंतर मग आज त्या आत्मचरित्राला बाबासाहेबांच्या अनेक मराठी वाचकापर्यंत पोहोचवता आलं. तर त्यामध्ये बाबासाहेबांनी 5-6 प्रसंगांचा वापर केलेला आहे. त्यात पहिला प्रसंग म्हणजे ते विद्यार्थी असताना जे साताऱ्यामध्ये राहत होते, त्यांची भावंड त्या ठिकाणी राहत होती आणि त्यांची आत्या त्या ठिकाणी आणि त्यांचे जे सावत्र आहे त्या ठिकाणी राहत होते. आणि बाबासाहेबांचे वडील जे आहेत ते कोरेगावला राहत होते. म्हणजे तेव्हा दुष्काळ वगैरे पडलेला असल्यामुळे दुष्काळी कामावर बाबासाहेबांच्या वडिलांना त्या ठिकाणी कॅशियरची एक पोस्टिंग मिळालेली होती. त्यामुळे ते नोकरीच्या निमित्ताने त्या गावी राहत होते. तर मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बाबासाहेबांच्या वडिलांनी सांगितले की तुम्ही मुलांनी माझ्याकडे या भेटायला. आणि मग त्यासाठी त्यांनी एक पत्रही मग त्यांनी सांगितले की तुम्ही माझ्याकडे भेटायला येण्यापूर्वी मला पत्रांनी कळवा कोणत्या दिवशी येणार आहात. बाबासाहेबांनी वगैरे त्यांना पत्रांनी कळवलं. पण ते पत्र त्यांचा शिपाई द्यायचं विसरून गेला आणि मग हा सगळा प्रसंग घडला. बाबासाहेब साताऱ्यातून रेल्वेने निघाले आणि रेल्वेतून निघाल्यानंतर ते एका रेल्वे स्टेशनवर उतरून तिथून कोरेगावला जे आहे ते नंतर रिक्षा, त्यावेळेस रिक्षा तर नव्हते पण बैलगाड्या होत्या आणि बैलगाड्याने तिथून बैलगाडीमध्ये बसून त्या गावाला जायचं होतं. तर तशा रेल्वे स्टेशनच्या बाहेर सगळ्या बैलगाड्या उभ्या असायच्या रेल्वे आल्यानंतर. पण बाबासाहेब आणि त्यांचे भावंड त्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांना वाटलं वडील आले असतील घ्यायला किंवा वडिलांनी कोणाला तरी पाठवलं असेल. मग ते बऱ्याच वेळ स्टेशन मध्ये उभे राहिले. सगळे लोक गेले, गाडी गेली, पण त्यांना कोणी तिथे भेटलं नाही. मग ते स्टेशन मास्टरच्या लक्षात आलं की अरे ही मुलं का उभी आहेत. त्यावेळेस बाबासाहेबांचा पोशाख वगैरे चांगले भरजरी कपडे, काही सोन्याची दागिने वगैरे असल्यामुळं त्या स्टेशन मास्टरला वाटलं ही काहीतरी उच्च वर्णीय मुलं दिसतात. म्हणून ते जवळ गेले आणि विचारलं की तुम्ही का थांबलात. तर बाबासाहेबांनी सांगितले की बाबा ते आमचे वडील येणार होते आम्हाला घ्यायला, आम्हाला गोरेगावला जायचंय आणि मग ते कोणी दिसत नाही. मग ते म्हणले बाबा ठीक आहे, थोड्या वेळ अजून वाट बघा. मग थोड्या वेळाने अजून वाट पाहिल्यानंतरही नाही आल्यावर ते पुन्हा आले आणि मग ते म्हणले बाबा आता तुमचं काही कोणी यायचं दिसत नाही अंदाज, तर तुम्ही असं करा, आता तुम्हाला एक बैलगाडी इथं करा तुम्ही आणि बैलगाडीमधून जा. तसं तुम्ही आहात कोण असा एक टिपिकल प्रश्न भारतीय माणूस विचारतो तसा त्याने विचारला.
तर बाबासाहेब आता ही लहान मुलंच होती, त्यामुळे पटकीने सांगितलं त्यांनी की आम्ही महार आहोत. महार आहोत म्हणल्याबरोबर वीज कोसळल्यासारखा तो स्टेशन मास्तर मागे सरकला आणि मग ठीक आहे म्हणला. तो अर्धा तास पुन्हा परत गेला आणि अर्धा तास बसला तो त्याच्या केबिन मध्ये, विचार करून पुन्हा आला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला बैलगाडी मध्ये एखादी बैलगाडी बघा. आणि त्यांनी काही बैलगाडीवाल्यांना बोलवलं, पण त्यांना हे महार आहेत असं कळल्यामुळं कोणता बैलगाडीवाला त्यांना गाडीमध्ये बसवायला तयार होत नव्हता. मग शेवटी एक बैलगाडीवाला या अटीवर तयार झाला की पैसे डबल देतो म्हणले ही मुलं, आणि गाडी यांच्यापैकी एखाद्या मुलांनी गाडी हाकायची आणि तो गाडीवाला गाडीच्या बाजूनी चालणार, या अटीवर ते तयार झाले. आणि मग ती मुलं गाडीत बसली आणि यांच्यापैकी एकाने गाडीची ते बैलाचा कासरा जो असतो तो धरला आणि ते चालत राहिले पुढं. मग ते अंधार पडल्यानंतर पुन्हा ते बैलगाडीवाला पुन्हा तो सगळं जाती देत हे ते सगळं विसरला, त्याला भीती वाटायली. मग तो पटकीने गाडीत बसला पुन्हा आणि असं करत ते पुढे गेले. मग रात्री एका ठिकाणी नदी मध्ये आडवी आली नदी, तिथं थांबवल्या गाड्या. जनरली तिथं गाड्या थांबून रात्रीची कोणाला जेवण करायचं असेल वगैरे तर ते थांबायचे. त्या स्पॉटवर थांबल्यानंतर मग तो गाडीवाला म्हणला तुम्ही इथे जेवण करा, तुम्हाला पाणी वगैरे नदीमध्ये बघा मिळालं तर, आणि मी गावात जाऊन जेवण करून येतो. अशा पद्धतीने तो गाडीवान गेला. आणि ही मुलं मग मुलं ही लहान मुलंच होती, भुका लागलेल्याच होत्या, जेवण त्यांनी बांधून आणलेलं होतं. मग त्यांनी जेवण वगैरे सोडलं, जेवायला बसले आणि एक जण पाणी आणण्यासाठी त्या नदीमध्ये गेला. नदीमध्ये म्हणजे पाणी नदीमध्ये वाहतं पाणी नव्हतं, पण मग ते थोडी वाळू बाजूला सारून थोडं मग ते पाणी आलेलं जे होतं ते पाणी घेऊन यावं लागत असं. पण या मुलांच्या लक्षात आले की ते पाणी किती वाळू बाजूला सारली तरी तिथं जे गाई म्हशी जे काही जनावर फिरत होते त्यांच्या मलमूत्राचाच वास सगळा पाण्याला येत होता. त्यामुळे ते पिण्याच्या अजिबातच योग्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिथं जेवण केलं नाही मुलांनी. भूक लागलेली असताना सुद्धा त्यांनी ते जेवण बांधून ठेवून दिलं. मग तो गाडीवान पुन्हा आला, परत आला. मग तो म्हणे चला पुढं गेल्यानंतर मग रस्त्यामध्ये यांना भीती वाटत होती, कारण किती चाललं तरी काही गाव येतच नव्हतं. त्यामुळे या मुलांना वाटायचं की बाबा हा गाडीवान आपल्याला कुठं दुसऱ्याच दिशेने घेऊन जातोय, आपल्याला काही मारहाण करून आपलं काही सगळं लुटण्याचा तर याचा इरादा नाही, अशा शंका येत होत्या. असं करत करत एक पुढं मध्यरात्रीच्या प्रसंगी एक टोल नाका आला. त्या टोल नाक्यावर मग ते म्हणले बाबा इथं बी थांबा आहे, मग इथं थोडस थांबून मग पुन्हा तुम्हाला जेवायचं वगैरे असेल तर तुम्ही इथं जेवू शकता. मग प्रश्न येतो पुन्हा पाण्याचाच. म्हणजे पाणी हा प्रश्न बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा होता हे या 5-6 गोष्टीमधून लक्षात येतं. मग त्या ठिकाणी त्या गाडीवानाला विचारलं की बाबा आम्हाला मग जेवायचं तर पाण्याचं, तर त्यांनी सांगितलं की तो जो टोल नाक्याचा ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जा आणि त्याला पाणी द्यायला सांगा. पण त्यांनी सांगितलं की एक काम करा की तुम्ही महार आहेत हे सांगू नका, फार तर मुसलमान आहे असं सांगा तुम्ही. आणि मग तो पुन्हा एका शेजारच्या म्हणजे जवळच्या गावामध्ये जाऊन तो म्हणला मी तिकडे जाऊन जेवण करतो. मग तो गेला, त्यांनी तिकडेच थांबला, रात्री जेवण केलं त्यांनी किंवा ते झोपला काय केलं ते. आणि मग ही मुलापैकी बाबासाहेब त्या टोलनाक्याकडे गेले, वाल्याकडे. त्याला विचारलं की बाबा आम्हाला पाणी मिळेल का, लहान मुलं आहेत आम्ही, आम्हाला जेवण बी करायचंय. तर ते झाल्यानंतर मग तो टोलनाक्यावाला म्हणलं बाबा नाही मला काही तुम्हाला देता येणार नाही पाणी. तुम्ही जरी बाबासाहेब अस्खलित उर्दू बोलत होते, म्हणजे त्याला वाटावं की हे मुसलमान आहेत म्हणून, पण त्यांनी ओळखलं की नाही अरे हे मुसलमान नाहीत. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला पाणी बिनी काही मी देणार नाही, तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर डोंगरावर जा
रात्री 12 वाजता डोंगर चढून वर पाणी आणायला मुलं कशी जातील? म्हणून त्यांनी पाणी दिलं नाही. ही मुलं भुकेने व्याकुळ झालेली होती आणि तेव्हाही त्यांना पाणी मिळालं नाही, त्यांनी जेवण केलं नाही. मग ती तशीच मुलं तशीच झोपली. झोपल्यानंतर मग सकाळी पहाटे 5 वाजता तो गाडीवान आला आणि ते म्हणलं आता चला पुढच्या प्रवासाला. मग ही मुलं पुन्हा थोडीशी घाबरलेली होती की यांना वाटलं बाबा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय.